काशीखंड मराठी कथासार भाग दुसरा. ओम नमः शिवाय. अध्याय 16वा. रुद्रपुरी चंद्रपुरी चंद्राचे तप. विमान पुढे जात असताना शिवशर्म्याला रुद्रपुरी दिसली. तेथे शंकरासारखेच दिसणारे 11 रुद्र होते. रुद्रांचे तेज सर्वत्र फाकले होते. ब्रह्मदेवाने त्यांना राहायला उत्तम सुवर्ण मंदिरे बांधून दिली होती. सर्व देवतांनी आपापल्या परीने ती नगरी शृंगारून सजवली होती. शिवशर्म्याला विष्णुदूत म्हणाले की ईशान्य कोणी स्वर्गात ही रुद्रपुरी आहे. 11 रुद्रांना शंकरांनी ती राहायला दिली आहे, कारण 11 अयुत वर्ष त्यांनी तप केलं होतं. 12वा रुद्र म्हणजेच उमापती शंकर ही रुद्रपुरी म्हणजेच भूलोकीची काशी वाराणसी या नावाने प्रसिद्ध असलेले पवित्र क्षेत्र. विमान पुढे चालले. तो आणखी एक शुभ्र तेजाने भरलेली नगरी दिसली. विष्णुदूत म्हणाले की ही चंद्रपुरी आहे. ग्रह नक्षत्रांचा राजा, वनस्पतींचा पोषक, त्रिभुवनाला आनंद देणारा चंद्र इथे राहतो. रात्री हा कुमुदिनीस फुलवतो. हाच चंद्र सागराला उचंबळवतो, चकोरांना आनंद देतो, पथिकांना रात्री वाट दाखवतो, सोमकांत मण्याला द्रव आणतो, लोकांचा शीतल किरणांनी श्रमपरिहार करतो. हाच सुंदर स्त्रियांच्या मुखमंडळास उपमान आहे. ह्याला 15 कला असतात. त्यातील 15वी कला पौर्णिमा ही कला होय, आणि त्यावेळी त्याची शोभा अवर्णनीय असते. याचे शुभ अशुभ फळ प्रत्येक राशीस वेगवेगळे असते, म्हणून ज्योतिषी याला फार मान देतात. तुला चंद्राची कथा सांगतो. अत्रिमुनी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, अनसूया ही त्यांची पत्नी, दत्त हे त्यांचे पुत्र, असे हे अत्रिमुनी काशी क्षेत्री एकदा आले. अत्रीश्वर नावाचे लिंग त्यांनी स्थापन केले. शंकराचे ध्यान करून तप करू लागले. तेव्हा त्यांच्या अंगाचे ओज शरीरातून वर चढत सहस्त्रदळ कमळात गेले, कुंडलिनी शक्तीच्या सहस्त्रार चक्रात. पण तेथेही ते मावेना. अत्यंत वेगाने ते त्यांच्या नेत्रातून बाहेर पडले. तेव्हा सर्वत्र प्रकाश पसरला. पृथ्वी कापू लागली. लोक भयभीत झाले. ते तेज सहन करण्यास कोणी पुढे होईना. तेव्हा विष्णूच्या नाभिकमळातून उत्पन्न झालेल्या अष्टपाकळ्यारूपी 8 दिशा एकत्र आल्या आणि त्या तेजाला त्यांनी गर्भ म्हणून धारण केले. 8 महिनेपर्यंत त्यांनी तो गर्भ वाढवला आणि त्याचा भार सहन होईना म्हणून सोडून दिला. तेव्हा सत्यलोकातून ब्रह्मदेव खाली आला. तो बालक त्याने उचलला आणि तू भिवू नकोस, तू तेजाची राशीच होशील, तुझं नाव चंद्रमा असं ठेवू, असं सांगून ब्रह्मदेवाने चंद्रमाचं संगोपन केलं. त्याचा व्रतबंध मुंज केली. तू अत्रिमुनींचा पुत्र आहेस. ते शिवभक्त आहेत. त्यांच्या तपस्सामर्थ्याने तुझा जन्म झाला आहे, असे त्याने ब्रह्मदेवाने चंद्राला सांगितले. तेव्हा चंद्रही तपासाठी निघाला. ब्रह्मदेवाने त्याला शिवमंत्र दिला. चंद्र काशीत गेला. चंद्रेश्वर नावाचे शिवलिंग आणि चंद्रकूप नावाचे कुंड त्याने स्थापन केले आणि तो तप करू लागला. अर्धकल्पपर्यंत त्याने अनुष्ठान केले. मग त्याने महायज्ञ सुरू केला. अनेक ऋषी आणि देव आपापल्या स्त्रियांसहित तेथे त्याने बोलावले. मनकर्णिकेच्या तीरी मोठा यज्ञमंडप उभारला. योग्य दिवस मुहूर्त पाहिला. चंद्राने अर्धचंद्राकार कुंड स्थापन केले. यज्ञवेदी यथाशास्त्र सिद्ध केली. 3 अग्नींची स्थापना केली. यज्ञाची सर्व सामग्री जमवली. भृगू ब्रह्मदेव हे आचार्य झाले. चंद्राने यज्ञदीक्षा घेतली. फार मोठा यज्ञ केला. यज्ञात सर्व काही शिवपार्वतीला अर्पण केले. शिव प्रसन्न झाले. यज्ञात प्रकट झाले. चंद्रेश्वर लिंगातून दाक्षायणीसह दशभुज पंचवदन म्हणजे 10 हातांचे आणि 5 मुखांचे, फणीभूषण, त्रिनेत्र 3 डोळ्यांचे, गंगाशिरी जटाजुटात धारण केली आहे असे शंकर दिसू लागले. सर्वांगावर भस्म चर्चिलेली ती कर्पूर गौर गोरी मूर्ती प्रकट झालेली पाहून सर्वांनी साष्टांग नमन घातले. शंकर प्रसन्न झाले. वरदान देण्यास उभे राहिले. तो मंडपात ते म्हावेनात. देवांची सर्व सभा त्यावेळी आनंदित झाली. अप्सरा, गंधर्व, किन्नर यांनी नारदांसह त्या सभेत उत्तम गायनाला प्रारंभ केला. नृत्याचे नाना प्रकार अप्सरा करू लागल्या. मंडपात मृदंग आदी तालवाद्यांचा आणि विनादिक स्वर तंतुवाद्यांचा ध्वनी निनादू लागला. सर्वांना आनंद होऊन फारच समाधान झाले. इति शुभम. अध्याय 17. चंद्राला वरदान. गुरुपत्नी प्रसंग युद्धात शंकराचे सहाय्य. शंकरांनी चंद्राला पुढे वरदान दिले. चंद्रा, तू महातपस्वी आहेस. तू 100 कमळांनी अनुष्ठान केलेस. माझ्या मनाला
आणि देहाला शांती मिळाली. मी तुला असे वरदान देतो चंद्रा की तुला 16 कला प्राप्त होतील. तुझ्यावरून संवत्सर आणि महिने यांची गणती मोजमाप केली जाईल. तुझ्या कलांची नावे शंखिनी, पद्मिनी, लक्ष्मी, कामिनी, पयोषिणी, ऐश्वर्यवर्धिनी, आश्चर्यदा, आल्हादा, व्यापिनी, मोदा, मोहिनी, प्रभाप्रदा, क्षीरवर्धिनी, वेगवर्धिनी, विकाशणी, सोमिनी अशी असतील. त्यापेक्षा श्रेष्ठ 17वी कला तीच अमृतकला होईल. मी तुला आणखी काय वर देऊ? चंद्र म्हणाला की देवा, माझे पुण्य थोर म्हणून तुमचे दर्शन झाले. मला हा वर द्यावा की मला तुम्ही सतत तुमच्याजवळ बाळगावे. शंकर म्हणाले की तुला मी जवळ बाळगीनच, पण तुला असे श्रेष्ठ स्थान देईन की त्रिभुवनाने तुझा हेवा करावा. चंद्र म्हणाला की मी जो यज्ञ केला त्याची दक्षिणा म्हणून मी तुम्हाला त्रिभुवनाचे दान देतो. शंकरांनी त्यानंतर चंद्राला प्रेमाने जवळ घेऊन आलिंगन दिले आणि त्याला आपल्या भालप्रदेशी कपाळावर, मस्तकावर, तिसऱ्या डोळ्याजवळच ठेवून दिले. तिसऱ्या डोळ्यातील अग्नी मस्तकाला तप्त करीत होता. ती अग्नी चंद्राच्या शीतळपणामुळे थंड झाली. शंकराला चंद्रमौळी हे नाव पडले. शंकर म्हणाले की तू जे लिंग स्थापन केलेस त्याला चंद्रेश्वर हे नाव ठेवले आहे. तू निर्माण केलेले कूप चंद्रकूप म्हणून प्रसिद्ध तीर्थ होईल. सोमवारी अमावस्या असताना जे अहोरात्र जागरण करतील, चतुर्दशीच्या तिथीला उपोषण करून उपवास करून चंद्रेश्वराचे लिंग पूजतील, त्यांना चंद्रलोकी गती मिळेल. असा वर देऊन चंद्राला आकाशात 2 लक्ष योजनांवर स्थान दिले. विमान पुढे जात असताना चंद्राचा पुत्र जुध याचा दिव्य लोक दिसू लागला. शिवशर्मा म्हणाला की याची कथाही मला सांगा. विष्णुदूत म्हणाले की चंद्राने जे तप केले त्यामुळे त्याला देवगुरु बृहस्पती यांच्याकडून विद्या शिकता आली. त्याने विद्याभ्यास केला. गुरूंना गुरुदक्षिणा द्यावी म्हणून चंद्राने विचारले की गुरुवर्य, मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ? गुरु म्हणाले की तू गृहामध्ये जा, माझी पत्नी तुझ्यापाशी जे मागेल ते तिला दे. चंद्र गुरुगृहात गेला. तेथे तारा ही बृहस्पतीची पत्नी होती. चंद्राने तिला नमस्कार केला. हात जोडून तो उभा राहिला आणि म्हणाला की तुमची सेवा करता करता मला सर्व विद्या मिळाल्या आहेत. तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी असे मला वाटते. ती म्हणाली की तुला कोणकोणती विद्या येते, मला दाखव पाहू. चंद्र म्हणाला की माझ्या 16 कला आहेत. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. कृष्ण पक्षात मी आकाराने लहान होत जातो आणि शुक्ल पक्षात कलेकलेने वाढत जातो. कसा ते पहा. मग चंद्राने एक एक कला वाढवत पूर्ण बिंबरूप धारण केलं. त्यामुळे तारेच्या मनात त्याच्याविषयी आसक्ती निर्माण झाली. त्याचं सौंदर्य अप्रतिम होतं. तारा म्हणाली की तू मला गुरुदक्षिणा देणार आहेस ती दे, तू माझी कामना पूर्ण कर. चंद्र घाबरला, चपापला. तो म्हणाला की तू मला मातेसमान आहेस, तू मला भलत्या संकटात घालू नकोस, माझ्याकडून हे पाप करवू नकोस. तारा म्हणाली की तू तर शिवाच्या कपाळावर डुलत असतोस, तुला कसले पाप लागणार? यम तुझ्याकडे डोळ्यावर करून पाहणार सुद्धा नाही. चंद्र म्हणाला की नाही, हे वाईट काम माझ्याकडून होणार नाही. तारा म्हणाली की प्रथम तू गुरुदक्षिणा देतोस असे म्हणालास आणि आता वचनभंग का करतोस? तुला मी शाप देते. चंद्र घाबरला. ही आतापर्यंत तरी पतिव्रता आहे, तिचा शाप खोटा होणार नाही. तिच्यापुढे कुणाचेच काही चालणार नाही. त्यापेक्षा तिची आज्ञा पाळावी हेच बरे. मग चंद्राने तिची इच्छा पूर्ण केली. तारा आणि चंद्र यांच्या या कर्मामुळे बृहस्पती जेव्हा परत आले तेव्हा फारच संतप्त झाले. ते इंद्राकडे गेले आणि म्हणाले की इंद्रा, तुझ्यासारखे शिष्य असताना आम्हाला चंद्राने कसे गांजले, त्रासले पहा. त्यांनी चंद्राचे दुष्कर्म इंद्राला सांगितले. तेव्हा इंद्र ऐरावतावर बसून देवांसह चंद्राचे पारिपत्य करण्यासाठी, चंद्राला हरवण्यासाठी निघाला. चंद्रलोकात येऊन त्याने चंद्राला युद्धासाठी आवाहन केले. अरे गुरुस्त्री लंपटा चंद्रा, मुकाट्याने गुरूंच्या स्वाधीन कर, नाहीतर युद्धाला ये. तेव्हा चंद्र म्हणाला की अरे जा रे, तुझे चारित्र्य त्रैलोक्यात गाजत आहे. अहल्येच्या बाबतीत तू काय केलंस इंद्रा ते मला माहीत नाही का? तुला तोंड कुठे आहे माझ्या विरुद्ध शस्त्र उचलायला? तेव्हा वरुण देव म्हणाला की हा शंकराच्या आश्रयामुळे माजलाय, पण इंद्रही काही यापेक्षा कमी नाही, होऊन जाऊ दे. यम म्हणाला की चंद्रा, तू तारा बृहस्पतीला परत दे, नाहीतर आम्ही तुला नष्ट करू. चंद्र म्हणाला की ती स्वतः माझ्याकडे आली आहे, मी तिला मुळीच परत देणार नाही, काय हवे ते करा. इंद्र म्हणाला की चंद्रा, गुरुपत्नीशी तू असा संबंध ठेवलास त्यामुळे तुला कायमचे लांछन लागेल, कलंक लागेल.
तू लवकर गुरुपत्नी परत दे. तू बृहस्पतीचा शिष्य आणि महादेवाचा प्रिय असून असे दुष्कर्म का करतोस? चंद्र म्हणाला की तुझ्या शरीरावर इंद्रा सहस्त्र क्षते पडलेली आहेत, त्यामुळे तुला 1000 डोळे उत्पन्न झाले आहे. ते आधी पहा आणि मग ये लढायला. इंद्र रागावला आणि चंद्राला म्हणाला की अरे तू कालचा पोर, तू क्षात्रधर्म काय जाणतोस? जा, मुकाट्याने तारा परत दे. चंद्र म्हणाला की जा जा, युद्ध केलेस तर तुझी अमरावती नगरीसुद्धा घालवून बसशील इंद्रा, गर्व करू नकोस. इंद्राने एकदम ऐरावताला त्याच्या वाहनाला चंद्रावर घातले. आक्रमण आणि चंद्राच्या शीतळपणाला सुद्धा अग्नीची दाहकता उत्पन्न झाली. तो रथावर आरूढ झाला. चंद्राने इंद्राजवळ तुंबळ युद्ध केले. इंद्राने आणि इतर देवांनी चंद्रावर नाना अस्त्र फेकली, पण चंद्राने त्यांना परतवून लावले आणि देवांचा पराभव केला. इंद्र आणि इतर देव गुरुजवळ गेले. गुरु बृहस्पती त्यांनी त्याला विचारले की गुरुनाथ, चंद्राचा पराक्रम तरी केवढा आहे, त्याचा पराभव करण्याचा उपाय सांगावा. गुरु म्हणाला की कृष्ण चतुर्दशी आली की चंद्र क्षीण होईल, मगच त्याचा पराभव होऊ शकेल. मग इंद्र कृष्ण चतुर्दशी होईपर्यंत थांबला. त्या रात्री चंद्र बारीक झाला, त्याचे बळच कमी झाले. त्यावेळी इंद्र आपले वज्र उगारून धावला. गुरुही आपल्या रथावर आरूढ होऊन चंद्रावर धावला आणि चंद्र इंद्राच्या वज्राला घाबरून पळू लागला. चंद्र कैलासावर गेला. शंकराच्या भाळी चंद्राची कोर दिसू लागली. इंद्र आणि गुरु यावर गणेश धावून आला आणि मुद्गराने गणेशाने इंद्राचे वाहन निष्प्रभ केले. गुरुचा रथही गणपतीने मोडून टाकला. मग ते देव ब्रह्माकडे गेले. ब्रह्मदेव कैलासावर गेले. त्याने सारे गारहाणे शंकराच्या कानावर घातले. शंकर म्हणाले की माझ्या तृतीय नेत्रातील 3ऱ्या डोळ्यातील अग्नी या अत्रिसुतामुळे शांत झाला आहे, चंद्रामुळे. तरी तुम्ही चंद्राला काहीही बोलू नका, तो मला फारच प्रिय आहे. तारा मात्र चंद्राने परत द्यावी. चंद्राने शंकरांना नमस्कार केला. मग तारा चंद्राने बृहस्पतीच्या स्वाधीन केली. तो बृहस्पती गुरु आपल्या पत्नीला ताराला घेऊन स्वगृही परत गेला आणि त्याने तिची फारच निंदा केली. ती 4 महिन्यांची गरोदर होती. गुरु बृहस्पती रागावला. बोल, कोणाचा गर्भ आहे हा? ती म्हणाली की हा चंद्रापासून राहिला आहे. तेव्हा बृहस्पतीने शस्त्राने तिचे पोट चिरून तो गर्भ काढला आणि तिला पुन्हा निर्दोष केले. तो पुत्रच बुध झाला. बुध. शिवशर्म्याने विचारले की एवढी पतिव्रता तारा ती चंद्रावर आसक्त कशी झाली? आश्चर्य आहे. विष्णुदूत म्हणाले की अरे ब्राह्मणा, ब्रह्मदेवाने शंकरांना हाच प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले की विधात्या ब्रह्मदेवा, अरे मी मदनाला जाळून टाकले तरी तो अनंग राहूनही भल्या भल्यांना बट्टा लावतो. कामदेव. अगस्त्य लोपामुद्रेला हे सर्व कथानक सांगत होते चंद्राचे. ते म्हणाले की या मदनाच्या जाळ्यातून कोणीही नरनारी सुटलेले नाही. विभांडक, चवन यांना त्याने नाडले. पराशराला मत्स्यगंधेवर आसक्त केले. नारदांची नारदी झाली. विष्णूला वृंदेसाठी कपट करायला लावले. पुलस्तीची स्त्री झाली आणि सूर्य व इंद्र यापासून सुग्रीव आणि वाली जन्मले. अहल्येसाठी इंद्र वेडा झाला. ब्रह्मांडाचा अधिपती शंकर भिल्लिणीवर भाळला. भस्मासूर पार्वतीसाठी शंकराच्या मागे लागला. मोहिनीवर भाळून भस्म स्वतः झाला. ब्रह्मदेव तर आपल्याच निर्मितीवर आसक्त झाला. या मदनाच्या पाठोपाठ रौरव नरक वाट चालतच असतो. या कामाने चालवले नाही असा कोण आहे? दंभाने भक्षण केला नाही असा कोण आहे? ममत्वाने चित्त मूढ झाले नाही असा कोण आहे? चंद्रावर गुरुपत्नी भाळली, यात नवल ते काय? तो अत्रीचा पुत्र, अमृतस्त्रावी, सर्वांग सुंदर, शीतकिरण चंद्र आकर्षकच होता. सारे विश्व मदनाने मोहित होतेच. इति शुभम. अध्याय 18. चंद्र, शुक्र, बली, वामन, मंगळ या कथा. विष्णुदूत शिवशर्म्याला गोष्ट सांगत होते. शिव पुढे म्हणाले की ब्रह्मदेवा, जालंधराची पत्नी वृंदा हिलाही मदन बाधा झाली. ती मृत पुरुषाचीच अभिलाषा करू लागली. तेव्हा या मदनामुळे कोणाला केव्हा कसा मोह पडेल ते काही सांगता येत नाही. ब्रह्मदेव म्हणाला की या मदनाचे उत्पत्ती स्थान तरी कोणते? मुळात तो कोठून उत्पन्न झाला? शिवशंकर म्हणाले की अरे ब्रह्मदेवा, तुला काय सांगू? मी सुद्धा त्याचे सामर्थ्य वर्णन करू शकणार नाही. तो निराकार निर्गुण आहे. माझे स्वरूप प्रथम पूर्ण अंधकारमय होते.
सर्व पंचमहाभूते म्हणजे पंचतत्व आणि देव आणि तू यासहित त्रैलोक्य नव्हतं, केवळ अंधारच सर्वत्र होता. त्यात मी कोटिकल्प ध्यानस्थ होतो. तो अगम्य असा अंधार हाच मदनाचे मूळ उत्पत्तीस्थान होय. त्याचे मी दहन केले तरी त्याचे कार्य तसेच चालू आहे. त्याला शरीर नाही तरी तो मनात प्रकट होतो आणि मोह पाडतो. शिवशर्म्याने दूतांना विचारले की बृहस्पतीने तारेचा जो गर्भ काढून टाकला त्याचं काय झालं. दूत म्हणाले की तारेचा गर्भ अवंतिका नगरीतील महाकाळेश्वर देवळात ठेवून तारा 5 दिवसांपर्यंत नर्मदा स्नान करून शुद्ध झाली. त्यानंतर तो अर्भक ब्रह्मदेवाने पाहिला आणि उचलला आणि त्याने म्हटले की हा चंद्रापासून झालेला आहे, याचं नाव बुध असं होईल. नर्मदेचा हा भाऊ म्हणून मानला जाईल. बुध ब्रह्मदेवाच्या कृपेने मोठा झाला. तो म्हणाला की मी वाराणसी येथे जातो. ब्रह्मदेवाने त्याला अनुमती दिली. मग बुध काशीला गेला. बुधेश्वर नावाचे शिवलिंग त्याने स्थापन केले. 5000 वर्ष शंकराची त्याने आराधना केली. मग शंकर पार्वती त्याला प्रसन्न झाले. त्यांनी बुधाला वरदान दिले की चंद्रापासून तुझा जन्म झाला आहे. तुझ्यापासून सोमवंश उत्पन्न होऊन त्यात अनेक चक्रवर्ती महान राजे पृथ्वीवर राज्य करतील. दूत म्हणाले की तो बुध या दिव्य लोकाचा राजा आहे. याचा विवाह मार्तंडाचा ज्येष्ठ पुत्र देव याची कन्या इला हिच्याशी झाला आणि त्यांना पुरुरवा हा पुत्र झाला. त्या पुरुरवापासून पुढे सोमवंश निर्माण झाला. शिवशर्म्याला विमान पुढे पुढे जात असताना आणखी एक दिव्य लोक दिसू लागला. तो शुक्र लोक आहे असं सांगून विष्णुदूतांनी त्याला शुक्राची कथा सांगितली. भृगू हा ब्रह्मदेवाचा पुत्र, पुलोमा ही भृगूची पत्नी, त्यांचा पुत्र हा शुक्र आचार्य. शिवशर्मा म्हणाला की हा शुक्र एका डोळ्याचाच आहे असे म्हणतात, याचं कारण काय. दूत म्हणाले की कश्यपाचा हिरण्यकश्यपू हा दैत्यपुत्र होता. त्याचा मुलगा प्रल्हाद, प्रल्हादाचा विरोचन, विरोचनाचा पुत्र बलिराजा होय. हा बलिराजा अत्यंत धार्मिक होता. प्रजा अत्यंत सुखी होत्या. हा राजकर्तव्य उत्तम रीतीने पार पाडत होता. त्याचा प्रभाव इतका वाढला की सर्व दैत्यांचे सैन्य जमवून त्याने इंद्राची अमरावती मिळवली आणि तो त्रैलोक्याचे साम्राज्य करू लागला. तेव्हा सर्व देव कश्यपासह विष्णूकडे गेले. बळीने देवांचे राज्यही बळकावले आहे, त्याचे पारिपत्य करावे, त्याला हरवावे अशी त्यांनी प्रार्थना केली. त्याने मी उपाय करतो असे आश्वासन दिले विष्णूने. बळीने शुक्राचार्य या आपल्या गुरुला म्हटले की मी त्रैलोक्याचे राज्य करत आहे, यात कोणीही शत्रू मला त्रास देऊ नये यासाठी काय करावं. शुक्राने त्याला काशी या तीर्थक्षेत्री 100 यज्ञ करण्यास सांगितले. तो सहस्त्र वर्षापर्यंत यज्ञ करत राहिला. तिकडे आदितीच्या पोटी विष्णूच गर्भरूपाने राहिला. तोही सहस्त्र वर्षांनी जन्माला आला. तो बटू म्हणून वामन मूर्ती झाला. त्याचे सर्वांना नवल वाटले. कश्यपाचा हा पुत्र साक्षात विष्णूच होता. वामन आपल्याबरोबर काही ब्राह्मण ऋषी घेऊन बळी राजाच्या यज्ञमंडपात गेला. बळीने त्याचे स्वागत केले. वामनाला आपल्या जवळच सन्मानाने बसवले. ती बुटकी बटू मूर्ती पाहून त्याला आनंद आणि नवल वाटले. त्याने त्याला आई वडील कोण असं विचारले. वामन म्हणाला की ते कळेलच आता, पण तू यज्ञ करतोस त्यात थोडी चूक आहे, मी सांगतो. तू ग्रहपूजन उलटे केले आहेस. तिन्ही अग्नी विपरीत आहेत. हे यज्ञात विघ्न आणणारे आहे. तुझी बुद्धी मोठी विलक्षण आहे असं म्हणून बळीने त्याचा आदर केला. तेव्हा वामन म्हणाला की यज्ञ करून तू पूर्वज आणि पुढे येणारे वंशज यांचे कल्याण केले आहेस. तुझा पिता विरोचन हा माझा मित्र आहे, म्हणून तुझा यज्ञ पाहण्यासाठी मी आलो आहे. तुझे दातृत्व तरी किती आहे, म्हणजे दान तू किती करतोस हे पाहू असा विचार मी केला. बळीराजा म्हणाला की आपल्याला मी इष्ट ते दान देतो. वामन म्हणाला की मला 3 पावले भूमी दे. बळी म्हणाला की एवढेच ना, मी देतो हे दान. असे म्हणून बळीने झारी हातात घेतली संकल्प सोडण्यासाठी, म्हणजे वचन देण्यासाठी. तेवढ्यात शुक्र हा गुरु म्हणाला, बळीराजाचा गुरु शुक्र आचार्य म्हणाला की अरे थांब राजा, थांब. हा ब्राह्मण नव्हे, हा दैत्य अंतक विष्णू आहे. तुझ्या पूर्वजाला हिरण्यकश्यपूला यानेच नृसिंह रूप दाखवून मारले आहे. तू याला काहीच देऊ नकोस. पण नारायणच दान मागतो आहे, याहून मोठं भाग्य कोणतं. असं म्हणून बळीराजाने वामनाच्या हाती संकल्प वचनाचं पाणी घालणार तेवढ्यात सूक्ष्म रूपाने शुक्र हा त्या झारीच्या नळिकेत जाऊन बसला आणि त्याने संकल्पाचं पाणी वामनाच्या हातावर पडू नये यासाठी
तिथे आडून बसला. बळीने दर्भ घेऊन झारीत घातला. त्यामुळे शुक्राचा एक डोळा फुटला. त्यामुळे तो बाहेर पडला आणि बळीने 3 पावलं भूमी म्हणजेच त्रैलोक्य दान दिलं. त्यावेळी दानधर्माच्या आड आल्यामुळे शुक्र एकाक्ष झाला, म्हणजे एक डोळ्याचा झाला. हा शुक्र मोठा प्रतापी आहे. दैत्यांचा हा मोठा गुरु आहे. शिवशर्म्याने विचारले की त्याला एवढं सामर्थ्य कसं प्राप्त झालं शुक्राला. विष्णुदूत म्हणाले की तुझी जिज्ञासा आहे तर ऐक. तारकासूर हा मोठा बलाढ्य राक्षस होता. त्याने दैत्यांचे मोठे सैन्य घेऊन अमरावतीवर हल्ला केला. नारदांच्या सांगण्यावरून सर्व देव एकत्र आले. देव असुरांचा मोठा संग्राम झाला. युद्ध. त्यात जे असुर पडत होते त्यांना शुक्र पुन्हा मृत्यूतून संजीवनी देऊन पुन्हा जिवंत करू लागला. तो प्रकार पाहून देव कैलासावर गेले. शंकरांना वंदन करून तारकासुराचा पराक्रम आणि शुक्राचे कर्तृत्व त्यांनी सांगितले. शंकरांनी शैल इत्यादी गणांना सांगितले की जा आणि त्या शुक्राला धरून आणा. शैल आणि इतर गण युद्धाच्या ठिकाणी एकदम गेले. त्यांना पाहताच दैत्य स्तब्ध झाले. शुक्राला उचलून शैल कैलासावर परत आला. एखादे फळ हातात द्यावे अशा तो शुक्र त्याने महादेवाच्या हातात दिला. त्याने रागाने शुक्राला गिळून टाकले. शंकराने तो शुक्र सहस्त्र वर्ष 1000 वर्ष शंकराच्या पोटात राहिला. शंकरांनी जे तप त्या काळात केले त्याचे फळ शुक्रालाही मिळाले. पुढे एकदा तो शंकराच्या शरीरातून तेजरूपाने पतन पावला. त्याला पाहून शंकरांना त्याची दया आली. त्यांनी वर दिला की तू माझ्या शरीरात राहून 1 सहस्त्र वर्ष तपच केलेस. मी तुझ्यावर प्रसन्न झालो शुक्रा. तू असुरांचा गुरु होशील. तू माझ्या शुक्राच्या रूपात प्रकट झालास म्हणून तू अजरामर होशील आणि शुक्र हेच तुझे नाव प्रख्यात होईल. तू वाराणसी येथे जाऊन तप कर. तेव्हा शुक्र काशीला गेला. त्याने शुक्रेश्वर लिंग स्थापन केले. आनंदवनात त्याने तप केले. शंकर प्रसन्न झाले. त्यांनी शुक्राला संजीवनी विद्या दिली. शुक्रेश्वर लिंगाची पूजा करणाऱ्यांना पुत्र संतान होईल, कन्या होणार नाहीत असा वर दिला. तू दैत्यांना वंद्य होशील, पूजनीय होशील असा शुक्राला वर दिला. तोच शुक्राचार्य या दिव्य लोकात शिवाने स्थापन केला. हाच शुक्राचार्याचा दिव्यलोक शुक्रलोक आहे असं विष्णुदूत शिवशर्म्याला म्हणाले. विष्णुदूतांनी विमान आणखी पुढे नेले. तेथे शिवशर्म्याला आणखी एक दिव्यलोक दिसला. तेथे नक्षत्रमाळा दिसल्या. त्या सुंदर, तेजस्वी, मदालसा, दिव्यभूषणा, यौवनाने गर्विष्ठ अशा आणि सर्व शास्त्रांचे ज्ञान असणाऱ्या दिसत होत्या. त्या कोण असे शिवशर्म्याने विष्णुदूतांना विचारले. तेव्हा ते म्हणाले की स्वयंभू मनूच्या 3 कन्या होत्या. त्यातील एक कन्या त्याने धृताश्व ब्राह्मणाला दिली. तिला यज्ञदत्त हा पुत्र झाला. दीक्षितायणी ही त्या यज्ञदत्ताची पत्नी. तिला कुबेर हा पुत्र झाला. दुसरी कन्या अनसूया ती अत्रि मुनीला दिली. दत्त हा तिचा पुत्र आणि चंद्र ही तिचाच पुत्र. तिसरी प्रसूता नावाची कन्या अर्थात प्रसूती ती दक्षाला दिली. त्या प्रसूतीला 60 कन्या झाल्या. त्या स्वतःच्या इच्छेने काशी क्षेत्रात आल्या. त्या मणिकर्णिकेच्या घाटावर अनुष्ठान करून राहिल्या. खरोखर कल्पतरू जसा स्वर्गातच असतो तसा शंकर नित्य नेहमी काशीतच असतो. इतर तीर्थ म्हणजे मोती नसलेले शिंपले आहेत. पंचक्रोशींसह काशी क्षेत्र सर्वात श्रेष्ठ आणि मुक्ती देणारे क्षेत्र आहे. त्या 60 जणींनी तिथे 60 शिवलिंगांची स्थापना केली. त्यांना नक्षत्रेश्वर म्हणतात. दाक्षायणीने दाक्षायणीश्वर स्थापला. आदितीने आदितीश्वर स्थापन केला. सर्वांनी तप केले तेव्हा शंकर प्रसन्न झाले. दक्ष तुमचे स्वयंवर करेल तेव्हा तुम्हाला इष्ट ते पती लाभतील असे वरदान शंकरांनी दिले. त्या वरदानाचे वृत्त प्रसूती मातेला कळले. तिने कन्यांचे स्वयंवर मांडण्यास दक्षाला प्रार्थना केली. क्षिप्रा नदी तीरावर अवंती नगरात दक्षाने 60ही मुलींचे स्वयंवर मांडले. त्याने दधीची, मार्कंडेय, मरीची, वसिष्ठ, अत्री, क्रतू, पुलस्त्य, अंगिरा यांना बोलवले. शंकराला बोलावले. मरीची पुत्र कश्यप, अत्री पुत्र चंद्र, यम, वायू, नैऋत्य, अग्नी, वरुण आदी सर्व देव लोकपाल आले. स्वयंवराचा थाट अपूर्व होता. दक्ष मुख्य स्थानी बसला होता. त्याचे दोन्ही बाजूंना ऋषी बसले होते. समोर
एकापेक्षा एक तेजस्वी देव बसले होते. स्वयंवराला प्रारंभ झाला. दाक्षायणी पुढे झाली. तिने शंकराला माळ घातली. आदितीने कश्यपाला वरले. तिच्या मागोमाग दिती, सेवका, ब्रह्मायणी, कप्तृ, विनता, षडाननी, कुंडलिका, सुपर्णा, प्रभावती, कालिंदी, मत्स्येंद्री, अभेदिका अशा 12 कन्यांनी कश्यप यालाच वरमाला घातल्या, आपला पती मानला. धर्माला 10 कन्यांनी वरले. नैऋत्य राजाला 2 कन्यांनी वरले. अग्नीला 2 कन्यांनी आणि वरुणाला 3 वरले. वायूला पावनी नामक एका कन्येने आणि भास्कर मार्तंडाला संज्ञा नामक एका कन्येने वरले. 27 कन्यांनी चंद्राला आपला पती म्हणून वरले. कृत्तिका आणि रोहिणी या त्यातील मुख्य होत्या. त्या 27 कन्या नक्षत्रमाळांच्या रूपाने चंद्राच्या भार्या पत्न्या झाल्या. दक्ष कन्यांना शंकराने वरदान दिले त्याप्रमाणे घडून आले. त्या 60 कन्यांपैकी 27 कन्या या नक्षत्रमाळांच्या रूपाने या लोकात आल्या, चंद्राच्या भार्या. त्यांचाच हा दिव्य लोक आहे असं विष्णुदूतांनी शिवशर्म्याला सांगितलं. विष्णुदूतांनी विमान पुढे नेले. तेथे अग्नीच्या भयंकर ज्वाळा दिसू लागल्या. ते ग्रहमंडळ फार उग्र दिसत होते. पूर्वीची कथा शिवशर्मा विचारू लागला तेव्हा विष्णुदूत म्हणाले की हयग्रीवाने पृथ्वीला संत्रस्त केले. तेव्हा शंकरांना क्रोध आला. त्यांच्या नेत्रातून मोठा अंगार खाली पडला. पृथ्वीने तोच गर्भ म्हणून धारण केला. त्याचाच मंगळ म्हणून बालक जन्माला आला. त्यालाच भूमिपुत्र भौम असे म्हणतात. मंगळ ग्रह. त्या भौमाने जन्म घेतला. तो कार्तिक वद्य चतुर्थी ही तिथी होती. तो भौम वाराणसी इथे आला. मंगळेश्वर नावाचे लिंग त्याने तिथे स्थापन केले. 5000 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन त्या मंगळाची या दिव्य लोकात स्थापना केली आहे. त्याचे हेच स्थान अग्नीसारखे तेजोमय दिसत आहे. अगस्त्य लोपामुद्रेला म्हणाले की अशा रीतीने शिवशर्म्याला विष्णुदूत विमानाने वैकुंठाला नेत असताना अनेक दिव्य लोक तो पाहत होता आणि त्यांचं वर्णन दूतांकडून ऐकत होता. इति शुभम. अध्याय 19. बृहस्पतीकृत शिवस्तुती. पुढे जो लोक दिसला तेथे कितीतरी लोक शंकराचे ध्यान करत होते. पुण्यवंत सदाचरणी होते, महाज्ञानी होते. शिवशर्म्याने विचारले की येथील स्वामी कोण, या लोकाचा महिमा काय आहे. तेव्हा विष्णुदूत म्हणाले की ब्रह्मदेवाचा पुत्र अंगिरा याची स्मृती नावाची पत्नी होती. तिचा पुत्र बृहस्पती. बृहस्पतीने काशी येथे बृहस्पतीश्वर नावाचे लिंग स्थापन केले आणि शिवाची आराधना केली. 1000 सुवर्णकमळ आणि गंगाजळ तो नित्य नेहमी शंकराला वाहत असे. पवित्र दर्भासन घाली शंकराच्या नामाचा जप करी. असे पुष्कळ वर्ष झाले. शंकर सन्मुख आले. दर्शन घडले. तप फळाला आले. ते दिसताच बृहस्पतीने शंकराला लोटांगण घातले, हात जोडले. महादेवाने त्याला उठवले, जवळ घेतले. तो त्यांची स्तुती, शंकराची स्तुती बृहस्पती करू लागला. बृहस्पतीने सद्गतीत अंतःकरणाने शंकरापुढे लोटांगण घातले. तो साकार निराकार असे म्हणत स्तब्धच झाला. त्याच्या हृदयसागरात भेदाचे तारू बुडून गेले. विषयांचे नगरच बुडून गेले. विषय वासना उरल्या नाहीत. शंकराने आपल्या 10 हातांनी बृहस्पतीला जवळ घेतले आणि म्हटले की जो शिवस्तुती पठण करील, श्रवण करील, त्रिकाळ नियमाने पालन करील, वाचन करील, त्याच्याजवळ मी स्वतः राहीन. जोवर सूर्यचंद्र आहेत, शेषनागाने पृथ्वी धारण केली आहे, तोपर्यंत तो भक्त माझ्या लोकात राहील. तुझे हे स्तवन मला पावले या बृहस्पती लिंगाजवळ बसून जो हे स्तवन म्हणेल त्याला मी माझ्या आसनावर माझ्याजवळ बसवेन. तुझे 4 वाणींवर प्रभुत्व आहे आणि तुझे बृहस्पती हे जसे नाव आहे तसेच वाचस्पती हे दुसरे नावही मी तुला देतो. शुक्राला दैत्यांचा गुरु मी नेमला तसा तू देवांचा गुरु हो. तुला सर्व ज्ञान प्राप्त राहो. असा शंकराने वरदान दिलं. मग शंकराने इंद्राला बोलवलं आणि तो आला तेव्हा त्याला सांगितलं की हा अंगिरा मुनींचा पुत्र तुमचा आता गुरु आहे. तुम्ही याची आज्ञा पाळा, याला वंदन करा. याच्यामुळे तुमचे यज्ञ सिद्ध होतील. असे ऐकताच इंद्राने आनंदाने बृहस्पतीला वंदन केले आणि स्वर्गात त्याला श्रेष्ठ स्थान दिले. इति शुभम. अध्याय 20.
सूर्य, संज्ञा, सवर्णा, शनी कथा. पुढे शनिलोक दिसला. शिवशर्मा म्हणाला की दूतांनो, मी वारंवार प्रश्न विचारतो म्हणून माझ्यावर रागवू नका. तुम्ही दयाळू आहात म्हणून मी विचारतो. हा लोक कोणाचा, ह्याचा स्वामी कोण आहे? दूत म्हणाले की येथे शनी किंवा शनैश्वर हा स्वामी आहे. शनैश्वर. दक्ष प्रजापतीची संज्ञा नावाची जी कन्या आहे ती सूर्याला दिली. या संज्ञेचा पुत्र श्राद्धदेव, दुसरा पुत्र धर्म म्हणजेच यमराज आणि तिसरा हा शनी होय. संज्ञा हिला सूर्याचे धगधगीत तेज सहन होत नसे. तिने विचार केला की काय करावं. सूर्याला सोडून जावं, पण त्यामुळे तो रागावेल. म्हणून मग काय करावं? आपल्यासारखीच एक स्त्री निर्माण करावी, तिला संज्ञा म्हणून सूर्याजवळ नांदायला सांगावे आणि आपण निघून जावे. मग तिने आपल्यासारखीच एक सुंदर स्त्री निर्माण केली. तिचं नाव सवर्णा. तिला सांगितलं की रवी, सूर्य हा माझा पती आहे. तू संज्ञा या माझ्या नावाने आणि रूपाने त्याच्याजवळ पत्नी म्हणून राहा, पण तू वेगळी कोणी आहेस असे त्याला कळू देऊ नकोस. फारच संकट आले तर माझे स्मरण कर. सवर्णाला असे सांगून आणि तिच्याकडून ते मान्य करून घेऊन संज्ञा बापाकडे गेली. पण तिचा पिता दक्ष म्हणाला की तू इथे राहू नकोस. तू ज्याला वरलेस, लग्न ज्याच्याशी केलेस त्याच पतीबरोबर सुखदुःखे भोगणे तुझे कर्तव्य आहे. लग्नानंतर कन्येने पित्याच्या गृहात राहू नये. त्या पापाला प्रायश्चित्त नाही. तू इथून जा. संज्ञेला वाईट वाटले, स्त्री जन्माचे दुःख वाटले, पराधीनपणाचे वैषम्य वाटले. ती रडत तिथून निघून गेली. मोठ्या अरण्यात गेली. तिने आपले नारीरूप गुप्त केले, घोडीचे रूप घेतले आणि तप करत राहिली. इकडे सवर्णेने सूर्याचा संसार चालवला. पण एकदा असं झालं की शनीला फार भूक लागली. तो सवर्णेला म्हणाला की आई, मला आधी जेवायला वाढ. सवर्णा म्हणाली की जरा थांब, नैवेद्य झाला की वाढते. पण शनीला राग आला. त्याने सवर्णेला लाथ मारली. सवर्णेने तात्काळ संतप्त होऊन त्याला शाप दिला की आईला लाथ मारतोस, कळत नाही, तुझा पाय मोडून पडेल. शनी भ्यायला. तो सूर्याकडे गेला आणि त्याने मला आईने शाप दिला, बाबा माझा पाय जाईल का हो असं विचारलं. सूर्याने विचार केला की आई आपल्या मुलाला असा कठोर शाप कसा देईल, काहीतरी विपरीत प्रकार असावा. त्याने ध्यान दृष्टीने पाहिले तेव्हा संज्ञा ही आपली स्त्री तेथे नसून दुसरीच कोणीतरी आहे असे त्याला दिसले. सूर्याने तिला स्पष्ट विचारले तेव्हा सवर्णा भिवून गेली आणि तिने खरा प्रकार सांगितला. सूर्य तिच्यावर रागावला नाही, तिचा दोष नाही हे त्याला कळलं. त्याने शनीला म्हटलं की ती तुझ्या आईसारखी असताना तू तिला लाथ मारलीस हे चुकले, पण तुझा पाय वाकडा होईल, पूर्ण नष्ट होणार नाही, एवढा उशाप मी देतो. सूर्याने संज्ञा कोठे असेल याचा अंतर्ज्ञानाने शोध घेतला. ती हिमालयाच्या पठारावर घोडी होऊन चरत आहे असे दिसले. मग सूर्य अश्वरूप घेऊन घोडा होऊन तिथे गेला. तिनेही त्याला ओळखले. तेथे अश्वरूपातच सूर्यापासून तिला 2 पुत्र झाले. तेच अश्विनी कुमार म्हणून देवांचे वैद्य झाले. असो, तुला शनीची कथा आधी सांगतो. यमधर्म म्हणजे यमराज, शनी आणि यमधर्माची भद्रा नावाची क्रूर बहीण हे तिघजण आनंदवनात शंकराची आराधना करू लागले. आपली इच्छा मनात धरून यमाने यमेश्वर, शनाने शनीश्वर आणि भद्रेने भद्रेश्वर अशी शिवलिंगे स्थापन केली. शनीने 12,000 वर्ष तप केले तेव्हा शिवशंकर प्रसन्न झाले. शनीने उत्तम शब्दांनी शंकराची स्तुती केली तेव्हा शंकराने शनीला वर दिला की मी संतुष्ट झालो आहे. शनी, तुला ग्रहांमध्ये मोठा ग्रह केला आहे. तू 7 संवत्सर 6 महिने एक एक नक्षत्र राशी भोगशील, म्हणजे 7.5 वर्ष, 7.5. 8व्या वर्षी तू राशीपासून त्या मोकळा होशील. 2 वर्ष 6 महिने तू निषाद होशील. त्यानंतर 2 वर्ष 6 महिने तू गवळी आणि शेवटची 2.5 वर्ष तू चांडाळ होशील. निषाद, गवळी आणि चांडाळ. तू जे लिंग स्थापन केलेस त्याची पूजा केलीस तर क्रूर ग्रह बाधा पूजकाला होणार नाहीत. मणिकर्णिकेच्या जळाने त्या लिंगास स्नान करणारा ग्रहपतीचे वैभव भोगेल. विष्णुदूत म्हणाले की तोच शनैश्वर या लोकाचा स्वामी असून तो येथे राहतो. इथे शुभम. अध्याय 21. सप्तर्षी लोक, त्यांची उत्पत्ती, ध्रुवलोक आणि ध्रुवकथा. विमान पुढे चालले होते. विष्णुदूत आणि शिवशर्मा यांचे संभाषण चालले होते. पुढे त्यांना सप्तर्षी लोक दिसू लागला. शिवशर्मा म्हणाला की माझ्या मनात जिज्ञासा कुठून निर्माण होते. हे सप्तर्षी कोण? हे येथे कसे प्रतिष्ठित झाले? विष्णुदूत म्हणाले की शिवशर्मा, जिज्ञासा मूळ शंकरापासून निर्माण झाली. ती जिज्ञासा त्याने पार्वतीला दिली.
तिने पृच्छारूपाने म्हणजे विचारण्याच्या स्वरूपात जिज्ञासा प्रकट केली, म्हणून वेद आणि शास्त्र जगाला मिळाली. पृच्छा नाही तर जन्म व्यर्थ आहे, जिज्ञासा नाही तर आयुष्य फुकट आहे. पृच्छा करणारा म्हणजे विचारणारा, प्रश्न विचारणारा शिष्य हा बालक वत्स आहे आणि उत्तर देणारा हा पिता माता धेनू आहे. ही पृच्छा तू करतोच म्हणून तू आम्हाला जास्त प्रिय आहेस. हे सप्तर्षी ब्रह्मदेवापासून निर्माण झाले. यांचे तपोबळ फार मोठे आहे. यांच्यापासून सर्व सृष्टी विस्तारली. मरीची, दक्ष, पुलस्त्य, अत्री, ऋतू, अंगिरा, वसिष्ठ असे हे 7 ऋषी. ब्रह्मदेव षडाक्षरी शिवमंत्र जपत होता. त्याचे तर्पण करताना हातात उदक घेतले. त्यात त्याच्या भारी जो धर्मबिंदू म्हणजे कपाळावरचा घामाचा थेंब तो त्या उदकात पाण्यात पडला. संकल्पाच्या तर्पणाच्या त्यातून मरीची आणि वसिष्ठ हे दोघे ऋषी जन्माला आले. त्याच्या डाव्या डोळ्यातून आत्री जन्मला. डाव्या हाताच्या अंगठ्यापासून दक्ष, कपाळावरील मळीतून पुलस्त्य जन्मला. मुखापासून अंगिरा आणि हृदयापासून क्रतू जन्मला. अशा प्रकारे यांचे जन्म झाले. यांच्या स्मरणाने पाप विलय पावते. मरीची, दक्ष, पुलस्त्य, अत्री, क्रतू, अंगिरा आणि वसिष्ठ ऋषी या 7 जणांच्या स्मरणाने पाप संपते. यांनी आनंदवनात शिवलिंगाची स्थापना करून शिव आराधना केली आणि वरदान मिळवले. हे सप्तर्षी तपामुळेच या लोकात आहेत. विमान पुढे चालले. पुढे ध्रुव लोक दिसला. विष्णुदूत म्हणाले की शिवशर्मन, लहान वयात तप करून अढळपद प्राप्त केलेल्या ध्रुवाचा हा लोक आहे. तुला सवर्णा ही सूर्याची भार्या सांगितली ना, तिचा मनू हा पुत्र. त्या मनूच्या वंशातील उत्तानपाद हा चक्रवर्ती राजा होता. त्याला सुरुची आणि सुनीती अशा 2 पत्न्या होत्या. सुरुचीचा पुत्र ध्रुवंजय आणि सुनीतीचा पुत्र ध्रुव. सुनीती ही कनिष्ठ भार्या होती. तो राजा बृहस्पती नामक नगरात सुरुचीसह राज्य करत होता. राजा सुरुचीबरोबर सारीपाट खेळत होता तेव्हा ध्रुवंजय आणि ध्रुव हे दोघेही मुलं तिथे आले. राजा आणि सुरुची यांच्याजवळ ध्रुवंजय गेला तेव्हा सुरुचीने त्याला उचलून घेतले. त्याचा मुका घेतला. आपल्याजवळ राजाच्या मांडीशी त्याला प्रेमाने बसवले. ध्रुवही लाडाने जवळ आला. पण सुरुचीने त्याला लाथ मारली, झिडकारले, दुरुत्तरं ऐकवली, वाईट साईट बोलली. ध्रुवाला वाईट वाटलं. राजा सुरुचीला काहीच बोलला नाही. ध्रुवाला राजाच्या अन्यायीपणाचे वैषम्य वाटले. तो त्या दोघांनाही टाकून बोलला आणि रडत आपल्या आईजवळ सुनीतीकडे गेला. स्फुंदत ओक्साबोक्शी रडू लागला. आईला त्याने सारा अपमान सांगितला. सुनीतीने त्याचे सांत्वन केले. पिता श्रेष्ठ आहे. त्याची सुरुची ही पत्नी तुला वंद्यच आहे. तू त्यांना उलट बोलायचे नाहीस. पूर्व संचिताप्रमाणे नशिबाप्रमाणे सुखदुःखे प्राप्त होतात. सुनीतीने ध्रुवाला पुण्यकर्म कोणती तेही सांगितलं. अहंकार धरू नये असा उपदेश केला. तप करावे, तीर्थयात्रा करावी, महादान द्यावीत, हरिहरांचे पाने फुले पाणी यांनी पूजन करावं, अल्पनिद्रा म्हणजे थोडा वेळच आराम करावा आणि अल्प आहार म्हणजे कमी खावं आणि इच्छा आवराव्यात, इच्छा धरू नयेत कशाच्याच, तपश्चर्येने भगवंताला प्रसन्न करून घ्यावा असे सुनीती आईने ध्रुवाला सांगितले. तेव्हा ध्रुव म्हणाला की आई, मी आता तप करायला जातो, हरीला प्रसन्न करून घेतो. सुनीती म्हणाली की अरे, हरिभक्ती करण्यासाठी आधी गुरुमंत्र घ्यावा लागतो. ध्रुव म्हणाला की आई, तूच मला आशीर्वाद दे, मी आता जातो. सुनीती म्हणाली की माझ्या लाडक्या, या लहान वयात तू घराबाहेर पडू नकोस. तुझ्यासाठी मी जीवित आहे. तू गेलास तर मी जगून काय करू. ध्रुव मनात म्हणाला की आई आपल्याला जायची अनुमती देणारच नाही. आपण खेळायला म्हणून बाहेर जावं. त्याने मग आपली समजूत पटल्यासारखे दर्शवले. आईला बरं वाटलं. थोड्या वेळाने तो आईला म्हणाला की आई, मी खेळायला जाऊ. आईने जा म्हटले आणि ध्रुव निघाला. त्या हरीसाठी तो मातेला सोडून चालला. ब्रह्मांडाची माऊली हवी म्हणून घराच्या मायेची सावली तो सोडून निघाला. क्षिप्रा नदी ओलांडून पलीकडे गेला. तो राजकुमार ब्रह्मांडाच्या राजाकडे परमेश्वराकडे चालला. मधुवनात जावे आणि देवाचे ध्यान करत बसावे असे त्याने ठरवले. पण मार्ग कोण दाखवेल. होय, मार्ग दाखवणारा आहे. वायूला ध्रुवाच्या निर्धारामुळे आनंद झाला. वायू मधुवनाकडे वाहत जाऊ लागला.
ती खूण ओळखून ध्रुव धावत निघाला आणि मधुवनाचे रमणीय सौंदर्य त्याने अवलोकन केले, पाहिले. आहाहा, काशीपुरीचे पावित्र्य आणि मधुवनाचे लावण्य जणू हराचे हरीला सौहार्दपूर्वक आलिंगनच आहे. काशीपुरीचे पावित्र्य आणि मधुवनाचे लावण्य जणू हराचे म्हणजे शंकराचे, हरीला म्हणजे विष्णूला सौहार्दपूर्ण आलिंगनच आहे. तेथील वनस्पती रोमांचित झाल्या. पल्लवांनी पानांनी ध्रुवाला बोलावले. वेली डोलू लागल्या आणि ध्रुवाला पुष्पनेत्रांनी निरखू लागल्या. वृक्षांनी वाऱ्याच्या सहाय्याने त्या बालरूप निर्धार शक्तीला भूमीपर्यंत शाखारूपी हात लववून नमन केले. ध्रुव त्या आनंदवनासारख्या सुंदर मधुवनात शिरला. तो त्याला सप्तर्षींचे तिथे दर्शन झाले. त्यांचे तेज पाहून ध्रुव दिपून गेला. त्याने नम्रपणे सप्तर्षींना वंदन केले. सप्तर्षींचे नेत्र वत्सलतेने चमकू लागले. उत्तानपादाचा पुत्र मी ध्रुव आहे असा त्याने परिचय दिला. मला तप करायचे आहे, मला वैकुंठाधिपतीचे दर्शन हवे आहे. तुम्ही मला मंत्र सांगा, मी जप करीन. व्रत सांगा, मी व्रत करीन. तप सांगा, तसं तप करीन. मला मार्ग दाखवा, मी अजाण लेकरू आहे, असं तो म्हणाला. सप्तर्षी एकमेकांकडे पाहतच राहिले. त्यांनी ध्रुवाकडे एकदा प्रेमाने पाहिले. तेजाची शलाकाच होती ती. ध्रुवा, अरे त्यासाठी फार कठीण तप करावे लागते. मरीची म्हणाले की काशीत जाऊन शिवलिंग स्थापन तप करावे लागेल. ते करशील का? वसिष्ठ म्हणाले की पंचाग्नी साधन करून नीलकंठ शंकराला प्रसन्न करून घेशील का? अंगिरा म्हणाले की सहस्त्र वर्ष नुसत्या धूम्राच्या वासावर राहशील का? पुलस्त्य म्हणाले की आपले शरीर पूर्णाहुती म्हणून शंकराला अर्पण करशील का? दक्ष आणि क्रतू म्हणाले की मेरू पर्वताला सहस्त्र प्रदक्षिणा घालशील का? आनंदवनात तपसाधना करशील का? अत्री म्हणाले की बाळा, काशीत जाऊन कोटीलिंगांचे पूजन करशील का? एवढे करशील तर तुला हरिदर्शन देईल. सप्तर्षी खडतर तप करायला सांगत होते. ध्रुवाला त्याचे काहीच भय वाटले नाही. त्याने आनंदाने सप्तर्षींना नमस्कार घातला. इति शुभम. अध्याय 22. ध्रुवाचे तप. ध्रुव म्हणाला, मला मुळीच भीती वाटत नाही सप्तर्षी. माझा तप करण्याचा निर्धार कायम आहे. मला मंत्र द्या की हरीसाठी शरीरही मी त्यागीन. तुम्ही कृपा केलीत तर मेघश्याम हरीचे अखंड स्मरण करीन. काय धीराचा आहे हा क्षत्रिय कुमार, आश्चर्य आहे, असे सप्त ऋषी परस्परांना म्हणू लागले. वसिष्ठ ध्रुवाला म्हणाले की सिंहासारखे निर्भय मन कर बाळा. शौर्यवंत राहा, उदार राहा, तप सोडू नको. आणि आम्ही मंत्र देतो तो अहर्निश रात्रंदिवस जपत राहा. मन आढळ करून हरीवरच लाव. तो भेटेपर्यंत कशानेही विचलित होऊ नकोस, डळमळू नकोस. असा उपदेश करून ऋषींनी त्याला कानात मंत्र सांगितला आणि ते तेथेच अंतर्धान झाले, अदृश्य झाले. ध्रुव तो मंत्र ऐकताच आनंदाने पुलकित झाला. त्याने तपाला प्रारंभ केला. ज्या ज्या प्रकारे तो तपसाधन करत गेला तसतसे त्या त्या प्रकारचा अनुभव त्याला येऊ लागला. त्याच्या ठाई सर्व कर्मांचा कर्ता श्रीहरीच आहे असे ज्ञान उपजले. त्याला तमोगुणात शंकराचे, रजोगुणात ब्रह्मदेवाचे, सत्वगुणात विष्णूचे कार्य प्रत्येक देहामध्ये कसे चालते त्याचे मूर्तिमंत दर्शन होऊ लागले. त्याने एक एक देवतेचे आपल्या शरीरातच विविध चक्रांवर ध्यान केले आणि आराधना केली. मूलाधार चक्रात गणेशाचे, षड्दळ चक्रात ब्रह्मदेवाचे ध्यान पूर्ण केले. ऋग्वेद, सावित्री, सलोकता मुक्ती यांचे रहस्य त्याला कळले. अशा तऱ्हेने मणिपूर चक्रात त्या स्थानात गोलाटपीठ स्थानी तो सर्वात्मरूप श्रीहरीचे चिंतन करू लागला. हळूहळू देहाचे बाह्य व्यापार, क्षुधा तृष्णा, तहान भूक, शीत उष्ण, थंड आणि गरम, आहार अन्न इत्यादी सर्वांचा त्याला विसर पडला. त्याचे मन हरिचिंतनात गढून गेले. जेव्हा बाह्यक्रिया होत असत तेव्हाही हरीच सर्व करतो आहे असं त्याला वाटू लागलं. स्नान करायला गेला तर हरीच स्नान करतो असे त्याला वाटले. आसन, शयन, गमन म्हणजे बसणं, झोपणं आणि चालणं सर्व हरीच करतो. सर्व इंद्रिय हरींचीच आहेत. शब्द हरीच बोलतो. पशुपक्षी, वृक्षवेली, पाषाण, पाणी, वायू, मेघ, दिशा, आकाश, पृथ्वी, स्थिर, चर म्हणजे हलणारी आणि न हलणारी सृष्टी सर्व हरीच आहे असं त्याला भासू लागले. आपण वेगळेच नाही तर अनुष्ठान जप तरी कसले करावयाचे असा त्याला प्रश्न पडला. हळूहळू तप पूर्ण होऊ लागले. त्याच्या तपाच्या प्रभावाने पृथ्वी कंपायमान होऊ लागली.
तिला ध्रुवाच्या पायांना कष्ट होऊ नयेत म्हणून मृदू व्हावेसे वाटले, मऊ व्हावेसे वाटले पृथ्वीला. पाणी आपण होऊन समशीतोष्ण होऊ लागले, थंडही नाही आणि गरमही नाही. तेज म्हणजे अग्नी ध्रुवाला त्रास होऊ नये म्हणून सौम्य झाले. वायू हा सुद्धा सौम्य झाला, पण ध्रुवाचे तिकडे कुठेच लक्ष नव्हते आणि लक्ष गेले तरी सर्व नामरूपे हरिमयच वाटत होते. सूर्यचंद्रांनी ध्रुवाच्या भीतीने आपले तेज चोरून ठेवले. इंद्राला वाटले की हा आपले इंद्रपद तर नाही ना घेणार. मग सर्व देवांची सभा बोलावून इंद्राने बृहस्पतीला, गुरूंना बोलावले आणि सर्वांनी त्याला ध्रुव हे तप कोणाचे पद हिरावून घेण्यासाठी करत आहे असे विचारले. तेव्हा ते ब्रह्मदेवाला विचारूया म्हणून सर्वजण ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांना अभय देऊन म्हटले की हरिहरांचे भक्त सात्विक बुद्धीने तप करतात. त्यांच्या मनात कोणाचेही पद घेण्याची इच्छा नसते. तुम्ही व्यर्थ का भीता? पण इंद्राला काही निश्चिंतपणा नव्हता. सर्व देवांना घेऊन तो पृथ्वीवर आला, मधुवनात आला. इंद्र सर्वांनी ध्रुवाच्या तपामध्ये विघ्न आणण्यास सुरुवात केली. यमदेव, वरुणदेव म्हणजे पावसाचा देवता, चंद्र, वायुदेवता, सूर्यदेव, अग्निदेव, इंद्र यांनी नाना प्रकारचे उत्पात, त्रास, संकट मायेने उत्पन्न केले. नाना भयंकर प्राणी, हिडीस, पिशाच्च त्या ध्रुवाला भीती घालू लागली. पर्वत कोसळू लागले, नद्या उग्रपणे वाहू लागल्या, झंझावाताने वृक्ष उन्मळून पडू लागले. वाघ, सिंह, लांडगे ओरडत ध्रुवाच्या समोर आजूबाजूला येऊ लागले. एकदम पृथ्वी हादरून तिला भेगा पडू लागल्या. पावसाने आणि वाऱ्याने थैमान घालण्यास सुरुवात केली. सर्वत्र अंधार पसरला. कर्णकटू म्हणजे कानांना असह्य होईल अशा किंकाळ्या मारत भूत भोवती नाचू लागली. अग्नीने सारे वन भस्म होईल असे वाटू लागले. विजा कडकडू लागल्या, उल्का पडू लागल्या. पंचमहाभूते खवळली, पण तो ध्रुव मनाने शांत, देहाने स्थिर, चित्ताने एकाग्र आणि बुद्धीने हरिमय होऊन मनाने शांत, देहाने स्थिर, चित्ताने एकाग्र आणि बुद्धीने हरिमय होऊन अगदी अचल राहिला, स्थिर राहिला. मग देवांचे गुरु म्हणाले की या ध्रुवावर कशाचाच परिणाम होत नाही. आपण आता मायेने सुनीतीला ध्रुवापुढे भूते खेते त्रास देत आहेत असं दाखवू. ती करुणपणे ओरडू लागली म्हणजे ध्रुवाचे ध्यान भग्न होईल आणि इंद्रपदाला भय उरणार नाही. मग कुबेराने सुनीतीचे रूप घेतले. तिच्या भोवती भूत ओरडत आहे असं दाखवू लागले आणि तिला ओढू लागले. सुनीती म्हणाली की बाळा, मला तू सोडून का आलास? मी तुला शोधायला आले. माझी अवज्ञा करून तू तप करतोस, त्यात तुला यश कसे मिळणार? मला सुद्धा सर्व देव त्रास देत आहेत बघ, पण ध्रुवावर काहीच परिणाम झाला नाही. मग भूतगणांनी त्या मायावी सुनीतीला खूप छळले. ध्रुवा समक्ष तिचे हाल हाल केले. ती किंकाळ्या मारू लागली. धाव रे बाळा, मला जाळत आहेत रे, कापत आहेत असे ती सुनीती ओरडू लागली. पण ध्रुवाने ते सर्व पाहिले आणि ऐकले तरीही सर्व देवांची माया ही आहे हे पक्के ओळखून ध्रुव हरीचेच दृढ चिंतन करू लागला. मग सर्व दिशातून भयंकर शब्द उठू लागले. पण ध्रुव म्हणू लागला की माझा हरी किती सुंदर आहे. हे भेसूर रूप आणि भयंकर ध्वनी ही पण त्याचीच लीला आहे. हे प्रभू, तुझे हे नाना प्रकारचे मायाजाळ दूर करून मला आवडणारे चतुर्भुज रूप दाखव ना मला. ध्रुवाची हरिमय झालेली ही वृत्ती अन्य कशाचाही आश्रय घेईना. तेव्हा इंद्राला वाटले की हा आमच्याशी शत्रुत्वच करत आहे. मी याचं मन ओळखले आहे, याचा शस्त्रानेच घात करावा असं मनाशी म्हणून इंद्राने कुबेराला सुनीतीचे मायावी रूप टाकून द्यायला सांगितलं आणि वरुणाला जवळ बोलावलं. वरुण देवतेला. इति शुभम. अध्याय 23. ध्रुवाला आढळपद. इंद्र वरुणाला म्हणाला की या ध्रुवाचे तप फारच तीव्र आहे. याचा वध करावा तर हत्येचे पातक लागेल. तेव्हा तू नुसती भयंकर वृष्टी केलीस, पाऊस केला तरी हा ध्रुव मरेल, पण तुमच्या हातून हिंसा झाली असे होणार नाही. पाषाणांचीच वृष्टी कर. वरुण म्हणाला की मला पाप लागेल असे मी काही करणार नाही. इंद्र म्हणाला की पंचमहाभूतांच्या प्रकोपामुळे कोणी मेला तर ती हिंसा होत नाही. पर्वताला अग्नीने वेढले तर किती जीवजंतू मरतात, त्याचे पाप कोणाला लागणार? वरुणदेव भयंकर वृष्टी करायला तयार झाला. त्यांचा बेत नारदांना कळला. नारद वैकुंठात गेले आणि विष्णूला म्हणाले की भगवंता, तुझे भक्त संकटात पडतात, सारखे तुझे नाव घेतात, पण तुझे त्यांच्याकडे लक्ष नाही. भगवंता, तू सर्वव्यापी आहेस असे ऐकतो मी, पण खरे वाटत नाही. नारदाला विष्णू म्हणालेत. महाविष्णू म्हणाला की अरे, झाले तरी काय, एवढे त्रस्त व्हायला काय झाले?
नारद म्हणाले की उत्तानपादाचा आणि सुनीतीचा मुलगा तो ध्रुव बाळ तुझ्या आवडत्या मधुवनात तप करतो आणि तुझे त्याच्याकडे लक्ष नाही. इंद्रदेव, वरुणदेव, वायुदेव इत्यादी त्याचा घात करण्याच्या बेतात आहेत. विष्णूने म्हटले की तू काही चिंता करू नकोस नारदा, त्याच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावू शकणार नाहीत. माझे भक्त हे माझेच सगुण साकार रूप आहेत, त्यांचे मी पूर्ण रक्षण करतो, असे आश्वासन नारदांना देऊन विष्णूने सुदर्शन चक्राला ध्रुवाच्या रक्षणासाठी पाठवले. मी 5व्या दिवशी तेथे येऊन ध्रुवाला दर्शन देईन आणि इष्ट योग्य वरदान देईन. तोपर्यंत त्याच्यावरील सर्व संकट तू निवारण कर, असं विष्णूने सुदर्शन चक्राला सांगितलं. सुदर्शन चक्र भूमीवर उतरलं. ध्रुवाभोवती गिरट्या घालू लागलं. वरुण देवाने आकाशातून पाषाणांचा मारा केला, पण त्या गरगर फिरणाऱ्या चक्रामुळे ध्रुवाला कशाचाही स्पर्श झाला नाही. 8ही दिक्पाल त्याला छळू लागले ध्रुवाला, पण कशानेही त्याचे शरीर आणि चित्त विचलित झालं नाही. 4 दिवस असेच गेले. इंद्राने येऊन पाहिले की सुदर्शन चक्र फिरते आहे. त्याची खात्री झाली की हरी ज्याला राखतो त्याला कोण काय करणार. इंद्र निराश होऊन परत गेला. 5वा दिवस उगवला. विष्णू दर्शनाचा क्षण जवळ येऊ लागला. तपाचे फळ लाभण्याची वेळ आली आणि ध्रुवाचे नामस्मरण, विष्णूच्या मूर्तीचे मनन चालूच होते. गरुडावर बसून चतुर्भुज 4 हातांचा विष्णू त्याच्या सन्मुख येऊन उतरले. ते परम तेजस्वी रूप पाहून ध्रुव पटकन उठला. हरिचरणी त्याने लोळण घेतली. त्याचे अंग धुळीने भरले. साक्षात श्रीहरी ध्रुवाचे हृदय उचंबळून आले. आवर्षणात दुष्काळात मेघ वळून आला पाऊस पाडण्यासाठी, असंच ध्रुवाला वाटलं. आहा, काय त्या रूपाचं वर्णन करावं. नीळ तनुवर रुळणारी वैजयंती माळा, ते शंख चक्र, ते कमळ, तो लखलखीत ती गदा, तो दिव्य मुकुट, तो झळझळीत पितांबर, तो प्रचंड पक्षीराज गरुड आणि ती लावण्यखणी हरीच्या विशाळ नेत्रातून होणारा प्रेमाचा वर्षाव. ध्रुवाला करुणरसाची सरिताच नेत्रांद्वारे फुटली आणि त्या हरिरूपी सागराला मिळाली. भगवंताने त्या भक्त बाळकाला जवळ घेऊन कुरवाळले, त्याला अभय दिले, अंजारले गोंजारले, धुळीने भरलेले अंग पितांबराने स्वच्छ केले. ध्रुवाला जणू परीस भेटला. त्याला हरिस्तवन सुचू लागले. श्रीहरीच्याच कृपेने त्याच्या भावनांना शब्द सापडले. ध्रुवाने त्या नारायणाची सर्व अवतारात लीला स्तवनामध्ये वर्णन केली. ध्रुव म्हणाला, हयग्रीव रूपी महामत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम या अवतारांचे वर्णन ध्रुवाने केले. त्याची भक्तवत्सलता वर्णन केली. विष्णूच्या दिव्य विभूती रूपांनाही वंदन केले. विष्णू प्रसन्न झाला. विष्णू म्हणाला की ध्रुवा बाळा, किती दमलास रे माझ्यासाठी. तुला काय हवं आहे माग, मी देतो. राज्य हवं का? कुबेराचं पद हवं? यमाचे, अग्नीचे, वरुणाचे, कोणाचे पद हवे तुला? चंद्र इंद्र यांचं पद देऊ का? त्याने त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणले. ध्रुव म्हणाला की माझ्या पित्याचेही मला पद नको. दुसरे ज्या पदावर आहेत ती उष्टीपदेही मला नकोत. तुझे चरणकमळ मात्र कोणाचेच उष्टे नाही, तेथेच मला जागा दे. विष्णू म्हणाला की बाळा ध्रुवा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. 1 कल्पपर्यंत तुला मी आयुष्य देत आहे. तुला आढळ असे पद मी देत आहे. कल्प उलटले तरी तुझे ते स्थान अचल राहील. मी पूर्वी शंकरांची आराधना केली आणि त्यांनी ध्रुवपद आणि सुदर्शन मला दिली. ते ध्रुवपद मी तुझ्यासाठी अजून अभुक्त ठेवलेले आहे, म्हणजे उपभोगलेले नाही. ते ध्रुवपद मी तुला देतो ध्रुव बाळा. ध्रुव म्हणाला की भगवंता नारायणा, तुम्ही शंकरांची आराधना कशी केली ते मला कृपा करून सांगाल ना? विष्णू म्हणाला की बाळा ध्रुवा, मला पुष्कळ भक्तांनी आतापर्यंत विचारले, पण मी कोणालाही सांगितले नाही. तुला मात्र सांगतो. पूर्वी त्रिपुरासुराला मारण्यासाठी शंकर शस्त्र सज्ज करत होता. दधीची ऋषींनी आपल्या अस्थीच त्यासाठी दिल्या. फार रहस्याची कथा आहे ती, असे म्हणून विष्णू त्या लाडक्या बाळभक्ताला ध्रुवाला गोष्ट सांगू लागले. इति शुभम. अध्याय 24. विष्णूला सुदर्शन चक्राची प्राप्ती याची कथा. विष्णुदूत शिवशर्म्याला कथा सांगत होते. विष्णूने ध्रुवाला म्हटले की बाळा, पूर्वी बळीराजाने देवांचा पराभव केला तेव्हा देवांनी आपली सर्व शस्त्र
दधीची ऋषींच्या कमंडलूतील पाण्यात लपवून ठेवली होती. दधीची ते पाणी प्यायला. तो शस्त्र त्याने पचवून टाकली, ती सर्व शस्त्र. दधीची ऋषींचे हे सामर्थ्य पाहून शंकरांनी त्याच्याजवळ त्रिपुरासुर वधासाठी शस्त्र मागितली. तेव्हा दधीचीने स्वतःच्या अस्थी दिल्या, प्राणार्पण केलं. दधीचीच्या हाडांमधून ते अस्त्र बनणार होतं. देवकार्यासाठी दधीची ऋषींनी देहत्याग केला. मग देवांनी त्या अस्थी सूर्यरूपी सहाणेवर घासून त्या अस्थींचे सुनाभ नावाचे एक अस्त्र तयार केले. त्यावेळी शेषाचा दोर केला. मेरू आणि मलय पर्वत हे खांब रोवले. मी शेषनागाचे तोंड धरले. माझ्याबरोबर शंकरही होते. आम्ही पूर्वेकडून आणि इतर देवांनी पश्चिमेकडून दोर ओढला. सूर्याच्या सहाणेवर त्या अस्थी घासल्या जाऊ लागल्या. दधीचीच्या हाडं. शेषाचा श्वास कोंडला गेला. अस्थी आणि सूर्यरूपी सहाण यांच्या घासण्यातून आकाशात स्फुल्लिंग उडून शेषनागाच्या पाठीवर पडले. आग होऊ लागली. तेव्हा शंकरांनी गंगाजळाने थंडावा आणला. पण तेवढ्यात त्या अस्थींच्या धारा लागून शेषाचे मुख 1000 ठिकाणी फाटले आणि गंगेची मुखेही सहस्त्र झाली. शस्त्र तयार झाले आणि उरलेला पुष्कळ चुराही एकत्र करून त्याने चक्र केले आणि त्या चक्राला सुदर्शन असे नाव दिले. दधीची ऋषींच्या अस्थींपासून झालेले ते शस्त्र त्रिपुरासुराला मारण्यासाठी शंकरांनी घेतले आणि चक्र सुदर्शन मला दिले. ध्रुवाने विचारले की ते सुदर्शन चक्र तुम्हाला कोणती तपश्चर्या करून मिळाले? विष्णू म्हणाला की मी तीच कथा सांगतो, मन लावून ऐक ध्रुव बाळा. जालंधर नावाच्या असुराने एकदा पृथ्वी आणि स्वर्गही जिंकून आपले राज्य स्थापन केले. त्याच्यावर संतप्त होऊन शंकरांनी सुदर्शनाने जालंधराचा शिरच्छेद केला. नंतर ते चक्र शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केले होते. 1 कोटी वर्ष ते शंकराच्या डोक्यावर होते. ध्रुवा, शंकराची पूजा करण्याची मला फार आवड आहे. मी सहस्त्र कमळ वाहून त्यांची प्रतिदिनी रोज पूजा करत असे. कमळ मिळवण्यासाठी मी त्रिखंड धुंडाळत असे. शिवपार्वतीला त्या कमळांची फार आवड असे. एकदा काय झालं की एकच कमळ कमी भरलं. मी मोजली, ती 999 कमळ होती. एक कमळ कमी कसं? पूजेला तर उशीर होत होता. मी पटकन माझा एक डोळा काढून त्या कमळाची, कारण डोळ्यालाही कमळ म्हटलं जातं, त्या माझ्या डोळ्यारूपी कमळाची सहस्त्र संख्या पूर्ण केली. शंकर प्रसन्न झाले. त्यांनी मला वरदान म्हणून त्यांच्या मस्तकावरील सुदर्शन चक्र काढून मला दिलं. मेरूच्या उत्तरेस आढळ असे एक स्थान आहे, तेही त्यांनी मला दिलं. ध्रुवा, तेच आढळपद, ते आढळ स्थान जे शंकरांनी मला दिलं ते मी आता तुला देतो. आता मी तुला शिवपुरीस नेतो. मग विष्णूने लक्ष्मीसह ध्रुवालाही गरुडावर आपल्याजवळ बसवलं. मधुवनातून गरुड उडाला आणि तो वाराणसीजवळ काशीमध्ये आनंदवनात आला. ध्रुवा, हीच माझी जन्मभूमी आहे असे प्रेमाने सांगून विष्णूने गरुडाला वाराणसीच्या पंचक्रोशीजवळ स्थिर केलं आणि पुढे म्हटलं की ध्रुवा, आता तुझं मन स्थिर कर. ही काशी आहे. अविमुक्त क्षेत्र म्हणतात हिला. हिचे महात्म्य ब्रह्मादिकांनाही अगम्य न करणारे आहे. या मणिकर्णिकेत स्नान करणे शिवाला फार प्रिय आहे. सर्व ब्रह्मांडांचा कर्ता ब्रह्मदेव आहे, पण मी त्या पलीकडे आहे. त्रैलोक्यांची उभारणी माझ्या नखाग्रावर होते एवढा मी मोठा आहे, पण या काशीचा पार मला लागत नाही. आता आपण या काशीमध्ये महादेवाचे अर्चन पूजन करूया. मग ध्रुवाकडून विष्णूने ध्रुवेश्वर नावाचे शिवलिंग स्थापन करून घेतले. ही आपली जन्मभूमी आहे असे म्हणताना विष्णूचे हृदयही भक्तीने भरून आले. तेथे ध्रुवाने शिवाची प्रेमाने आराधना केली. नारायण आणि ध्रुव यांचा हा पावन संवाद जेथे झाला ती काशी केवढी पवित्र. इति शुभम. अध्याय 25. सत्यलोक, ब्रह्मदेवाची उत्पत्ती, रुद्र, तरु आणि प्रयाग महात्म्य कथा. पुढे फारच विशाळ असा आश्चर्यकारक सत्यलोक दिसला. शिवशर्म्याने विष्णुदूतांना विचारलं की येथील स्वामी कोण? विष्णुदूत म्हणाले की सृष्टीची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव येथे राहतो. हा सत्यलोक आहे. असत्याला येथे प्रवेशच नाही. सप्तर्षींचा पिता आणि वेदांचा आणि चारीखाणी सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव जणू तपश्चर्येची राशीच आहे. याला 4 मुख आहेत, 4 तोंड. हा सृष्टी निर्माण करतो, पण त्याला ती शांत करता येत नाही. शिवशर्मा, कल्पपर्यंत याचा 1 दिवस होतो, तेवढीच त्याची 1 रात्रही असते.
अशी 100 वर्ष झाली की ब्रह्मदेवाचा विलय होतो, नाश होतो. शिवशर्मा म्हणाला की याचा जन्म कसा होतो? दूत म्हणाला की 14 कल्प म्हणजे एक महाकल्प, असे 14 महाकल्प म्हणजे एक मन्वंतर, असे 14 मन्वंतर म्हणजे एक वाराहकल्प, असे 14 वाराहकल्प म्हणजे एक युग, आणि 14 अर्धयुग म्हणजे धुमाकार योग आहे. तेवढा वेळ शंकराची समाधी लागलेली असते. त्यांची समाधी विसर्जित झाली की ते अवलोकन करतात, सृष्टीची इच्छा करतात. त्यापासून पुरुषोत्तम निर्माण होतो, महत इत्यादी तत्व निर्माण होतात. शिवाच्या इच्छारूपी महत आदी मायेपासून जो विष्णू निर्माण होतो त्याला इच्छा विष्णू असे म्हणतात. त्याच्या नाभिकमळाचा विस्तार कोटी योजन इतका अंतराचा असून त्याला 8 दिशांच्या 8 पाकळ्या असतात आणि कमळाच्या ठाईच ब्रह्मदेवाचा जन्म होतो. असे सांगून विष्णुदूतांनी शिवशर्म्याला घेऊन ब्रह्मदेवाची भेट घेतली. ब्रह्मदेवाने दूतांना कुशल विचारले. विष्णूला सांगण्यासाठी निरोप सांगितला की नारायणाच्या चरणी माझा नमस्कार सांगा. त्याच्या कृपेने सृष्टिकार्य यथास्थित चालले आहे. शिवशर्म्याने ब्रह्मदेवाला वंदन केले. तेव्हा तो विधाता ब्रह्मदेव म्हणाला की ब्राह्मणा, तुला वैकुंठात नारायणाची भेट होणार आहे. तू मोठा सात्विक आहेस. तुझ्यासारखा सात्विक मनुष्य पृथ्वीवर दुसरा दिसत नाही. तुझे यात्रांचे पुण्यही उत्तम आहे. तू मायापुरीत देह सोडलास म्हणून वैकुंठात जात आहेस. काशीत जर तुझा मृत्यू झाला असता तर मोक्ष मिळाला असता. प्रयाग क्षेत्र सत्यलोकाइतकंच म्हणजे माझ्या या सत्यलोकाइतकंच श्रेष्ठ आहे. या प्रयागराजाची रचना कशी झाली ते ऐक, असं ब्रह्मदेव म्हणाले. ब्रह्मदेव पुढे सांगू लागले. प्रलय काळात रुद्रतरू तेवढाच उरला होता. 21 स्वर्ग आणि 7 पाताळ पाहिली तर दुसरा काहीच आधार नव्हता. तेव्हा विष्णू त्या वृक्षाच्या पानावर राहिला. मी बुंधा धरून राहिलो आणि शेषनाग वृक्षाच्या मुळांना धरून राहिला. आम्ही तिघे अर्थात विष्णू, ब्रह्मा आणि शेषनाग 8 सहस्त्र युगे असेच समाधिस्थ होतो. मग मी महादेवाचे ध्यानच करत होतो. त्या सर्वव्यापी जळाचा ग्रास करून मी गायत्री मंत्राचे अनुष्ठान मांडले. त्याच ठिकाणी मी त्या वृक्षाच्या बुंध्याशी याग केला आणि विष्णूही तिथे आला. त्यामुळे त्या स्थानाला प्रयाग माधव नाव पडले. तेथेच गंगा आणि यमुना म्हणजेच कालिंदी नदी या नद्यांच्या रूपाने आल्या आणि मी आचमन केले आणि त्या वृक्षाच्या मुळाशी जलसिंचन केले. त्याची गुप्त सरस्वती नदी झाली. यमुनेने आणि सरस्वती नदीने त्याच ठिकाणी यमुनेश्वर आणि शारदेश्वर ही शिवलिंग स्थापन केले आणि शंकरांची 5 लक्ष वर्ष म्हणजे 5 लाख वर्ष आराधना केली. शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि वरदान म्हणून सरस्वतीने विद्यांचे ज्ञान मागितले. शारदेश्वराची जे पूजा करतील त्यांना तू प्रसन्न हो आणि विद्या दे, असं सांगून शंकरांनी शारदेला सरस्वतीला वरदान दिलं. कालिंदी म्हणजेच यमुनेला त्यांनी शारंगधर विष्णू हा तुला पती लाभेल असा वर दिला. विधात्याचे चरण वंदन करून विष्णुदूत शिवशर्म्याला घेऊन विमानात बसले आणि पुढे निघाले. इति शुभम. अध्याय 26. शिवशर्म्याला विष्णू लोकाची प्राप्ती, पुनर्जन्म आणि काशीत मुक्ती या कथा. विमान पुढे गेले तो खाली सप्तद्वीपे आणि कुल पर्वत मूठभर दिसू लागले. सागर चुळाभर दिसू लागले आणि विष्णू आणि लक्ष्मी यांचे निवासस्थान असा दिव्य सर्व वैभवाने नटलेला, सर्व सुखाने आनंदाने भरलेला वैकुंठ लोक आता दिसू लागला. शिवशर्म्याने प्रश्न विचारला की विष्णुदूतांनो, मी प्रश्न विचारतो त्याचा राग धरू नका. मला तुम्ही येथे का आणले आहे? येथे कोणते वैभव, किती काळ मी भोगणार आहे आणि पुढे मी कोठे जाणार आहे? पुढे माझी गती काय होणार? मला या गोष्टीची जिज्ञासा आहे, ती पूर्ण करावी. विष्णुदूत म्हणाले की शिवशर्मा, आता प्रथम विष्णूचे दर्शन घ्यावे तुम्ही आणि मग तुझे भविष्य तुला सांगता येईल. वैकुंठाधीशाने पाहिले आपले विष्णुदूत आले आहेत, बरोबर आपला भक्त आहे. विष्णू उठला. शिवशर्म्याला विष्णूने जवळ बोलावून आलिंगन दिलं. शिवशर्म्याच्या आनंदाला कोणतीही उपमा अपुरी पडेल. त्याला सत्वगुणावर आनंदाचा पूर लोटला.
त्याने हरीचे चरण धरले. रोमांचित होऊन नेत्रातून प्रेमाश्रूंच्या धारा चालल्या आहेत अशा अवस्थेत त्याने विष्णूची स्तुती केली. दर्शनाने धन्य झालेल्या त्या प्रिय भक्ताला विष्णूने आपल्या आसनावर बसवले, जवळ बसवले आणि नंतर 10 लाख वर्ष शिवशर्मा वैकुंठात राहिला. तेथील दिव्य भोग भोगून नंतर त्याला विष्णूने नंदीवर्धन देशात ऊर्ध्वकमल नावाच्या राजाचा जन्म दिला. इति शुभम. लोपामुद्रेला अगस्त्य ऋषी ही कथा, शिवशर्मा ब्राह्मणाची कथा सांगत होते अगस्त्य ऋषी. ऋषी पुढे म्हणाले की तो राजा म्हणजेच नंतरच्या जन्मात जो शिवशर्माचा राजा बनला ऊर्ध्वकमल, तो राजा मोठा पुण्यवंत आणि कीर्तिवंत झाला. त्याने धर्माने राज्य चालवले. त्याला 300 स्त्रिया होत्या, 10,000 पुत्र आणि नातवंड होते. 1 क्षत म्हणजे 100 कन्या होत्या. 60 लाख रथ होते. प्रत्येक रथाला 4 अश्व घोडे होते. पण हा जन्म पुढे येणार आणि असे वैभव भोगायला मिळणार असे विष्णुदूतांनी शिवशर्म्याला वैकुंठात आधीच सांगितले होते. त्यावेळी त्यांची प्रश्नोत्तरं काय झाली हे लोपामुद्रे मी तुला सांगतो. शिवशर्मा म्हणाला की मी एवढे मोठे राज्य पुढच्या जन्मात करणार आहे, तेथे अभाव तरी कसला असेल. विष्णुदूत म्हणाले की दरिद्रीपणाचा अभाव म्हणजे तिथे दरिद्रीपणा नसेल. पापवासनेचा अभाव म्हणजे पापवासना नसेल. शिवशर्मा विचारतोय की आणि कोणी बहिरे असतील का. विष्णुदूत म्हणाले छे छे, परपुरुषाची स्तुती ऐकूच येत नसल्यामुळे तेवढ्या पुरत्या स्त्रिया बहिऱ्या असणार, बाकी कोणी बहिरे नसतील. शिवशर्माने विचारलं की गर्व तरी असेल का. विष्णुदूत म्हणाले की स्त्रियांच्या उरोजापुरताच गर्विष्ठपणा असेल. शिवशर्माने विचारलं की अहंकार असेल का. विष्णुदूत म्हणाले की तसे पाहिले तर कोठेच अहंकार नसेल, पण जोरात वर्षाव करणारे मेघ मात्र अहंकारी आणि वीरगर्जना करणारे असतील. ढग. शिवशर्माने विचारले की लटके खोटे संभाषण करणारे कोणी असेल. दूत म्हणाले की संसार लटका आहे असे म्हणतानाच फक्त लोक लटका हा शब्द उच्चारतील. शिवशर्माने विचारलं की दंड कुठे असेल. दूत म्हणाले की तो ब्रह्मचारी लोकांच्या हातात असेल, आणखी कोठे आवश्यकताच नाही. शिवशर्मा म्हणाला की वाकडेपणा असेल का समाजात. मग दूत म्हणाले की सरितांना वळण असतील, वाकडेपणा असेल. मार्गांना वळण असतील, वाकडेपणा असेल. सुखासनावर आरामात बसताना पाठीचा कणा मात्र थोडासा वळलेला असेल. शिवशर्माने विचारलं की दांभिकपणा आणि फसवेपणा माझ्या नगरात असेल का. विष्णुदूत म्हणाले की पाण्याचे प्रवाह फसवे असतात, वरून उथळ दिसतात पण खोल असतात, तेवढाच फसवेपणा तुझ्या राज्यात असेल. शिवशर्माने विचारलं की मस्तीखोर कोणीतरी असतील का. विष्णुदूत म्हणाले की हत्ती, दुसरं कोणी नाही. शिवशर्माने विचारलं की चोरी होईल का. दूत म्हणाले की परनारीविषयी इच्छा उत्पन्न होत असली तरी ती चोरून लपवून नष्टच करतात, एवढीच एरवी चोरी नसेल. शिवशर्माने विचारलं की आळस, हिंसा, स्वार्थ हे काही असेल का. दूत म्हणाले की तुझ्या राज्यात पापकर्माचा आळस असेल, म्हणजे कोणी पापकर्म करणार नाहीत. कामक्रोधांची हिंसा होईल, म्हणजे कोणी कामना क्रोध करणार नाही. आणि शिवपूजनाचा स्वार्थ असेल, म्हणजे सगळे स्वतःचं हित शिवपूजन करण्यात मानतील. एरवी हे दोष कुठेच दिसत नाही, म्हणजे हे आळस, हिंसा, स्वार्थ तुझ्या राज्यात कुठे असणार नाहीत. शिवशर्माने विचारलं की लोक कसला हव्यास करतील. दूत म्हणाले की वेदशास्त्र पठन करण्याचा हव्यास, शिवस्तोत्र म्हणण्याचा हव्यास, त्याची पूजा करण्याचा हव्यास. एरवी इतर वेळी कसलाच हव्यास नसणार, तेथे शिवभक्त लोकच सगळे असतील. अशा देशाचा तू राजा होणार. आता एक गोष्ट ऐक. समज तू त्या राजाच्या जन्माला खरोखरच गेलास. त्याच्या राज्यात एकदा यात्रेकरू आले. त्यांचा राजाने सत्कार केला. त्यांनी राजाला सांगितलं की तुम्हाला काशी यात्रा घडणार हे नक्की आहे, आनंदवनात तुम्ही जाल पहा. राजाच्या मनातही तेच होते. त्याने ठरवले राज्य मुलावर सोपवून आपण काशीस जावे. मंत्र्यांना बोलावले. त्याने आपला निर्णय कळवला. साक्षू नावाचा त्याचा पुत्र सर्वात चांगला आणि सद्गुणी होता. त्याला राज्य सांभाळायला सांगितलं. सदाचारिणी नावाची जी पट्टराणी होती तिला बरोबर घेतलं. त्यानंतर पुष्कळ द्रव्य संपत्ती, सोनं, रत्न, रथ
हत्ती, घोडे, इतर सामग्री घेतली. आनंदवनाला गेला स्वतः. मणिकर्णिकेत स्नान केलं. शिवलिंगाची स्थापना केली. ऊर्ध्व कमलेश्वर असं त्याचं नाव पडलं. राजाने सुवर्णाचे सुंदर मंदिर बांधलं. प्रासाद राजवाडा बांधला. नित्यनेमाने विप्रांना ब्राह्मणांना उत्तमोत्तम दानं दिली. प्रत्यही म्हणजे नेहमी शिवपूजन, त्रिकाल स्नान, अनशन व्रत, उपवास, सर्वदा पत्नीसह उत्तम प्रकारे शंकराची आराधना केली. एक दिवस चमत्कार झाला. प्रासादाबाहेर राजवाड्याबाहेर एक म्हातारा आला. राजा शिवलिंगाची पूजा करून मंडपात बसला होता. तो म्हातारा कसा होता की अंगावर सगळीकडे भस्म फासलेले, जटा जमिनीपर्यंत लोंबत होत्या. तोंडात वेडेवाकडे मोठे दात होते. म्हातारपणामुळे अंगाच्या शिरा दिसत होत्या. कमळांचे एक सरोवर ऊर्ध्वकमळ राजाने जवळच बांधले होते. प्रासाद म्हणजेच राजवाडा मोठा भव्य होता. तो म्हातारा वर कळसाकडे दृष्टी लावून म्हणाला की हा प्रासाद राजवाडा कोणी बांधला हो? कोणी हो हे कमळकूप सरोवर निर्माण केले? फार उत्तम कार्य केले. राजा निगर्वी होता, म्हणजे गर्व न करणारा होता. राजा म्हणाला त्याला की करता करवता तो एक शूलपाणी शंकरच आहे. सारा सृष्टीचा क्रम ज्याच्यामुळे चालतो तो महादेव करता आहे. म्हातारा म्हणाला, वा, उत्तम आहे. असे म्हणत तो म्हातारा त्या सरोवरात स्नान करून बाहेर आला. तो काय, तो एकदम सुंदर आणि तरुण झाला. राजाला नवल वाटले. त्याने विचारले की हे असे कसे झाले? तो तरुण म्हणाला की राजा, हे काशी क्षेत्रच असे आहे दिव्य. ह्या कमळकुपात जो स्नान करेल तो वृद्धाचा तरुण होईल. त्याच्या सर्व व्याधी रोग निघून जातील. त्याला कैलासपद मिळेल. मग त्या तरुण तपस्व्याने ऊर्ध्वकमळ राजाला आणि त्याच्या पत्नीला स्पर्शानेच मुक्ती दिली. ते पुण्यवान दाम्पत्य शिवलिंगामध्ये त्या तपस्व्यासह गुप्त झालं, विलीन झालं. विष्णुदूत ही गोष्ट सांगून पुढे म्हणाले की शिवशर्मन, पुढे अशी संपत्ती आणि राज्यलाभ पुढच्या जन्मात मिळून तू काशीला जाऊन असा मुक्त होणार आहेस. आणि नंतर खरोखरच तो शिवशर्मा वैकुंठातून नंदीवर्धन राज्यात राजा म्हणून जगला. आणि जसे विष्णुदूतांनी त्याला भविष्य सांगितले त्याचे तसाच सर्व घडून आले. आणि काशीमध्ये जाऊन पत्नीसोबत तपश्चर्या करत असताना तो महात्मा येऊन त्याच्या मार्गदर्शनाने त्या ऊर्ध्वकमळ राजाची म्हणजे शिवशर्मा ब्राह्मणाची मुक्ती झाली. तो शिवलिंगात विलीन झाला. ही गोष्ट अगस्त्य मुनी सांगत होते. 6व्या अध्यायापासून आता 27व्या अध्यायापर्यंत शिवशर्मा ब्राह्मणाची लोपामुद्रा या आपल्या पत्नीला. लोपामुद्रेस अगस्त्य मुनी पुढे म्हणाले की ऊर्ध्वकमळाची म्हणजे त्या राजाची म्हणजेच शिवशर्मा ब्राह्मणाची ही कथा पठण आणि श्रवण केल्यास मनुष्य पूर्वजांसह कैलासात शंकरांच्या सभेत बसू शकेल. इति शुभम. काशीखंड भाग 2 संपूर्ण. ओम नमः शिवाय. एकूण 80 अध्याय आहेत. त्यातले 26 अध्याय आपण या 2 भागांमध्ये पाहिले. पुढील 3ऱ्या भागापासून 27व्या अध्यायाच्या कथेपासून म्हणजेच कुमाराची भेट आणि तारकासुराची कथा इथपासून 27व्या अध्यायापासून 3ऱ्या भागाची आपण सुरुवात करत आहोत. त्यानंतर पुढील अध्याय 3ऱ्या भागामध्ये आणि त्या पुढील भागांमध्ये आपण सादर करत आहोत. काशीखंड भाग 2 संपूर्ण. 26 अध्याय 80 पैकी संपूर्ण. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते. हर हर महादेव. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. काशीखंडाचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही चेक करू शकता इतर व्हिडिओज. काशीखंडासारखेच इतरही ग्रंथ जसं की साई सच्चरित्र, गरुड पुराण, रामविजय, हरिविजय, नवनाथ भक्तिसार, दासबोध, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, गणेश पुराण, सिद्धांतबोध मराठी ग्रंथ, इतरही असे ग्रंथ त्यांचे कथासार रूपाने मूळ अध्यायांचे वाचन मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्येही आहेत या व्हिडिओखाली. त्याचप्रमाणे आपल्या गुड रीडिंग नावाच्या चॅनलवर जाऊन तिथेही तुम्ही व्हिडिओज आणि प्लेलिस्ट पाहू शकता. मराठी आरत्यांचा अर्थ समजून घ्यायचा असेल त्याचे व्हिडिओज किंवा स्तोत्र जे संस्कृतमध्ये किंवा मराठीत आहेत, वेगवेगळ्या देवी देवतांचे स्तोत्र, अष्टक, कवच इत्यादींचे काही प्रमाणात अर्थ आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. काशीखंड या ग्रंथाचा उर्वरित कथासार भाग 27व्या अध्यायापासून
तिसरा भाग, पुढील भाग आपण पाहूया पुढील भागामध्ये. धन्यवाद. ओम नमः शिवाय. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. आप्तपरिचित मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. भेटूया काशीखंडाच्या तिसऱ्या भागात. भाग दुसरा संपूर्ण. ओम नमः शिवाय.